रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची, बळीराजाच्या कष्टांची ही भूमी आहे। एकेकाळी शालीनतेसाठी, विचार प्रधानतेसाठी आणि राजकीय संस्कारांसाठी ओळखला जाणारा रायगड आज मात्र राजकीय गलिच्छपणाने बदनाम होत चाललाय। लोकशाहीचा पाया ज्या ठिकाणी विचारांवर बांधला गेला, त्याच भूमीवर आता वैयक्तिक हल्ले, अपशब्द आणि सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे राजकारण दिसते। पूर्वीचे नेते विचारांनी लढायचे, परिपक्वता, सभ्यता आणि आदर त्यांच्या शब्दातच जाणवायचा। विरोधकांवर टीका केली तरी मर्यादा राखायची, पण आता मर्यादा मोडल्या गेल्या। सभागृहात आणि जनसभांमध्ये शब्दांचा सन्मान संपलाय, विचार हरवलेत आणि टोमण्यांचा बाजार भरलाय। या सगळ्या गोंधळात अजूनही काही नेते सभ्यतेची ओळख जपतात। त्यात खासदार सुनील तटकरे यांचे नाव अग्रस्थानी आहे। त्यांनी कधीच वैयक्तिक हल्ले केले नाहीत, उलट रायगडच्या विकासाच्या प्रश्नांवर रस्ते, दिघी बंदर, औद्योगिक गुंतवणूक, रोजगार, पर्यटन, दिल्ली मुंबई कॉरिडॉर, मराठी भाषा, पर्यावरण संवर्धन यावर सातत्याने आवाज उठवला। त्यांची भाषा सभ्य पण मुद्देसूद आहे। त्यांचा सूर संघर्षाचा नाहीये तर विकासाचा आहे। पण जिल्ह्यातील इतर काही नेते विचारांऐवजी एकमेकांवर आरोप, धमक्या आणि अगदी मारहाण ही लोकशाहीची शोकांतिका नाही तर लाजिरवाणी अवस्था आहे। राजकारण हे लोकहिताचे माध्यम असायला हवे, पण आज ते सत्तेचा बाजार बनलेत। पदाची लालसा, पक्षांतर, खोटी आश्वासने आणि निवडणुकीच्या आधी मतदारांना भूलथापा एवढ्यावरच मर्यादित झालंय राजकारण। आज प्रश्न असा आहे, हाच तो रायगड आहे का जिथे मतभेद असूनही सन्मान होता, जिथे समाजसेवा हेच राजकारण होतं? आजची पिढी या राजकारणांकडून प्रेरणा घेईल की तिरस्कार? जर हे असंच सुरू राहिलं तर पुढची पिढी सभ्यतेचे धडे कुणाकडून शिकणार? रायगडच्या लोकशाहीचा पुन्हा विचार, संस्कार आणि सभ्यतेचा श्वास द्यायचा असेल तर नागरिकांनी जागं व्हायला हवं। टीका करा पण विचारांवर करा। लोकशाही वाचवायची असेल तर सभ्यतेचा पुनर्जन्म घडवावाच लागेल, कारण राजकारण सभ्य असेल तरच समाज प्रगत होतो आणि राजकारण खालच्या पातळीवर गेलं तर समाज अंधारात हरवतो। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।